दैनिक महाराष्ट्र दिनमानच्या पुनर्प्रकाशन सोहळ्यानंतर आता आपण सारे उत्सुक आहात ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांची मुलाखत पाहणे ऐकण्यासाठी. पण तत्पूर्वी महाराष्ट्र दिनमानच्या आजच्या या पुनर्प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी आपले शुभेच्छा संदेश आमच्यापर्यंत धाडलेत. आजच्या या व्हर्च्युअल युगामध्ये त्यांचे हे शुभेच्छा संदेश व्हर्च्युअली आपणा सर्वांपर्यंत आम्ही पोचवतो आहोत या स्क्रीनच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांच्या या शुभेच्छा. नमस्कार, मी भाऊ कदम. ठाण्यात महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्राचा नव्याने शुभारंभ होतोय. मी त्यास खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर हे धाडसच म्हणावं लागेल की करोनामुळे अनेक प्रिंट मीडिया अडचणीत आले, अनेक पेपर बंद झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनमान हे वर्तमानपत्र नव्या रंगरूपात येते. ही खरं तर आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्राच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र दिनमान नावाचे एक वर्तमानपत्र सुरू होणार आहे. आमचा मित्र मंगेश देसाई आणि त्याचे सहकारी मिळून हे वर्तमानपत्र सुरू करत आहेत, तर त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. निष्पक्ष आणि परखड पत्रकारिता करण्याचे बळ त्यांना मिळो अशी शुभेच्छा मी त्यांना देतो. थाने में महाराष्ट्र दिनमान यह न्यूज़पेपर बड़े पैमाने पे फिर से लॉन्च हो रहा है. इसे ढेर सारी सफलता मिले यही दुआ करता हूँ. मेरी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं. नमस्कार, मी शरद पोंक्षे. महाराष्ट्र दिनमान या नव्या येऊ घातलेल्या वर्तमानपत्राला माझ्या लक्ष शुभेच्छा. कोरोनाच्या काळानंतर वर्तमानपत्र बंद पडत चालली आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र दिनमानचं नवीन वर्तमानपत्र येऊ घातलंय हे खरोखरच धारिष्ट्याची गोष्ट आहे. आणि माझ्या त्या सर्व महाराष्ट्र दिनाच्या सर्व पत्रकारांना, संपादकांना, मालकांना, सर्वांना नवीन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ठाण्यात महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्राचा नव्याने शुभारंभ होतोय. महाराष्ट्र दिनमानला माझ्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र दिनमान पुण्यात नव्या स्वरूपात लॉन्च होतो आहे, त्यांना माझा हार्दिक शुभेच्छा. थाने में महाराष्ट्र दिनमान यह न्यूज़पेपर नए सिरे से लॉन्च हो रहा है. मैं तहे दिल से मुबारकबाद देता हूं. आज की तारीख में जब प्रिंट मीडिया के अस्तित्व पर ही सवाल खड़ा हुआ है, कई न्यूज़पेपर बंद हो रहे हैं, ऐसे हालात में महाराष्ट्र दिनमान फिर से नई शुरुआत कर रहा है. यह न्यूज़पेपर थाने के नागरिकों का माउथपीस बनेगा, यही उम्मीद करता हूं. मेरी ढेर सारी शुभकामनाएं. या अनेक मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा होत्या, या प्रतिकात्मक होत्या, परंतु आमच्यापर्यंत अनेकांच्या शुभेच्छा प्रत्यक्ष स्वरूपात फोनमधून, मेसेजेसमधून येत आहेत. त्या सर्वांचे आम्ही नक्कीच कृतज्ञ आहोत. आणि आता ज्या क्षणाची आपल्याला प्रतीक्षा आहे तो क्षण म्हणजे अर्थातच थेट संवाद नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी. मगाशी हेडलाईन्सवरून अनेकांनी भाष्य केलं. नेते जे बोलतात त्याची बातमी होते आणि त्या बातमीत काही सनसनाटी असेल तर त्याचा मथळा होतो. परंतु शिंदेसाहेबांच्या बाबतीत ते कमी बोलणारे असल्यामुळं त्यांच्या बोलण्यातून कधीच बातमी निघत नाही. बातमी नेहमी त्यांच्या कामातून निघते आणि तो मथळा नेहमीच सकारात्मक असतो. अशी सातत्यानं सकारात्मक ऊर्जा देणारे आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि तरी देखील राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकलेले असे नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांची मुलाखत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर हे घेणार आहेत. उदयजी निरगुडकर यांना विनंती आहे आपण आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासह, कारण जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे तेवढी या मितभाषी नेत्याची मुलाखत घेण्याची उत्सुकता उदय निरगुडकर यांना सुद्धा आहे. आणि म्हणूनच मितभाषी माणसाला बोलतं करणं ही देखील एक आगळीवेगळी कला आहे. आणि ही कला ज्यांना
अवगत आहे असे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांची मुलाखत घेत आहेत. या दोघांचंही मंचावरती आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आणि आपले नेते सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब. आणि यापुढची सूत्र उदय निरगुडकर यांच्याकडे. धन्यवाद. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनमान या ठाणे शहरात पुन्हा लॉन्च होणाऱ्या या दैनिकाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 3 जणांनी एकत्र येऊन नवीन गोष्टी करायची आपल्याकडे जी परंपरा अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे, ही सुरुवात आहे. एवढ्या टाळ्या आत्ता वाजवू नका, हा फक्त वॉर्मअप सेशन आहे. त्यामुळे त्या तिघांनाही मी सुयश चिंतितो. जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे 4 दिवसापूर्वी संदीप शिंदे आले होते आणि त्यांनी सांगितलं की मी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घ्यावी, त्यावेळेला मला जबाबदारीची जाणीव झाली होती. ते अशा करता की ज्या व्यक्तीला मी इतके वर्ष ओळखतोय, परंतु त्या व्यक्तीला कधीही 4 वाक्यांपेक्षा जास्त वाक्य मी बोलताना पाहिलेलं नाही. आणि राजकारणातला हा अत्यंत दुर्मिळ असलेला गुण. अनेक जण बोलून फसतात, परंतु एकनाथ शिंदे हे असे आहेत, ते काम करून जिंकतात. आणि म्हणूनच त्यांची मुलाखत ही का घ्यावी हा प्रश्न मला पडला. याचं कारण आत्ता काही निवडणुका नाहीत, म्हणजे लगेच काही होतील असं वाटत नाहीये मला आत्ता तरी, आज 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 या क्षणाला तरी. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे कधीही माध्यमांकडे स्वतःची बातमी छापा अथवा थांबवा अथवा अन्य कोणत्या कामाकरता जात नाहीत. गेले अनेक वर्ष, 30 वर्ष आम्ही एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र आहोत, परंतु 30 वर्षात कधीही त्यांनी मला माझी ही बातमी छापू नका अथवा छापा किंवा दाखवू नका असं एकदाही सांगितलेलं नाही. आणि असे फार थोडे महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, त्यात एक एकनाथ शिंदे आहेत. दुसरी गोष्ट, मग ही मुलाखत का घ्यावी याचा मी विचार करायला लागलो. त्यावेळेला अनेक गोष्टी मला जाणवल्या, आणि ती म्हणजे ही एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म झालेला असताना सुद्धा प्रतिकूलतेकडे लक्ष न देता समाजामध्ये अनुकूल आपल्याला काय करता येईल याचा सातत्यानं विचार गेले 4 दशकं करणाऱ्या व्यक्तीच्या संघर्षाची ही कहाणी आहे. एका सच्चा कडव्या हिंदुत्ववादी सैनिकाची कहाणी आहे. म्हणूनच त्यांनी आजपर्यंत न सांगितलेला त्यांच्या आयुष्यातला अनेक मोठा दस्तऐवज आज त्यांच्याकडे जो आहे तो आज मी तुमच्या साक्षीनं उलगडायचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच त्याचं शीर्षक आहे अनप्लग्ड एकनाथ शिंदे. अर्थात तुम्हाला जे राजकीय प्रश्न अपेक्षित आहेत, त्या राजकीय प्रश्नांपेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे ही व्यक्ती घडली कशी, आणि एकनाथ, किसन नगरचा एकनाथ, ते अवघ्या महाराष्ट्राचे शिंदे साहेब कसे झाले, हा प्रवास आज पुढच्या काही काळात आपल्यासमोर येणार आहे. अर्थात ही मुलाखत कुठलीही प्रायोजित वगैरे काही नाही आहे, त्यामुळे आरासीची महिरप किंवा महिरपीची आरास उभारायची मला गरज नाही, कारण मूर्ती एवढी अस्सल आहे की त्याला नक्कलीची आरास करायची गरज नाही. एकनाथ शिंदे, आपलं या मुलाखतीत स्वागत. गेले अनेक वर्ष आपण एकमेकांचे मित्र आहोत. तुमचा एक शिवसेनेचे नेते झाल्यानंतरचा माझ्या हस्ते झालेला सत्कार वगळता कधीही आपण माध्यमांकडे मुलाखतीसाठी आलेले नव्हतात, किंबहुना टाळायचाच प्रयत्न केला होता. पहिलाच प्रश्न, ठाणे शहरामध्ये यायचं असेल किंवा ठाणे शहराच्या बाहेर जायचं असेल तर प्रचंड त्रासदायक गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, असं वाटतं या शहरात येऊ नये. कोपरी, कळवा या सगळ्या ठिकाणी जाता येता त्रास होतो. आज या लोकांच्या साक्षीनं सांगा, कोपरीचा त्रास केव्हा कमी होणार आहे? कोपरी ब्रिजचं काम सुरू आहे. कोपरी ब्रिजच्या अलीकडे आणि पलीकडे जास्तीच्या लेन आहेत, आणि रेल्वेच्या वर जो ब्रिज आहे ROB,
त्या लेन कमी असल्यामुळे वाहतूक कोंडी म्हणजे बॉटलनेक तिकडे झाल्यामुळे प्रवाशांना वाहनधारकांना त्रास होतो. हे म्हणजे मला स्वतःलाही माहीत आहे, कारण मी रोज ये जा करत असतो. अहमदाबाद नाशिककडून मुंबईकडे JNPTकडे आणि तिकडून अहमदाबाद नाशिककडे ठाणे शहरातून जी वाहतूक जाते त्या सर्वांनाच हा त्रास आहे. पण आपल्याला माहीत आहे ते काम सुरू आहे. ॲप्रोचचं काम कंप्लीट झालं आहे. काल देखील मी रात्री 3:30पर्यंत होतो. खासदार राजन विचारे याच्या आधी 8 दिवसापूर्वी देखील गर्डर लॉन्च झाले आणि काल देखील गर्डर लॉन्च झालेले आहेत. आजही काम एका साईडचं होणार आहे. आणि हे सर्व काम रेल्वेचे अधिकारी होते, काल MMRDAचे होते, कॉर्पोरेशन होतं, सगळेच होते. पोलीस DCP स्वतः तिकडे काम संपेपर्यंत होते, बाळासाहेब पाटील. आणि या कामाकडे पोलीस आयुक्तांचं देखील जातीने लक्ष आहे. त्यामुळे हे काम आपल्याला मी सांगू इच्छितो की मार्चमध्ये हे दोन ज्या दोन्हीकडच्या लेन आहेत त्या पूर्ण होतील आणि रहदारीसाठी त्याची सुरुवात होईल. वा, ही एक ठाणेकरांसाठी अतिशय चांगली बातमी मुलाखतीच्या पहिल्यांदाच की मार्चमध्ये या वाहतूक कोंडीतून ठाणे शहराच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतील. आणि काय कायदा आणि सुव्यवस्था याचा अर्थ फक्त गुन्हे कमी होणे असं नाही. मार्च एंडपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था याचा अर्थ फक्त गुन्हे कमी होणे असे नाही, तर या शहरातली वाहतूक देखील सुरळीत असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं ही अनाउन्समेंट अतिशय महत्त्वाची आहे. एकनाथजी, तुमचा जन्म काही ठाण्यातला नाही, तुमचा जन्म कोकणातला, तुमच्या आजोळी झालेला. तुमच्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. आजपर्यंत फार कमी लोकांना ते बालपण तुमचं समोर आहे. आज सर्वसामान्य जनतेला उघड करा की तुमचं बालपण नेमकं कसं होतं, तुमच्या वडिलांचा जीवन संघर्ष कसा होता, आईच्या काय आठवणी आहेत? माझा जन्म म्हणजे तुम्ही म्हणालात कोकणात, म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. आपलं हे महाबळेश्वरचं प्रतापगड जो आहे आपला जावळी खोऱ्यामध्ये, आता तालुका महाबळेश्वर झाला आहे. आणि अहिर म्हणून गाव आहे आमचं. त्या गावामध्ये अतिशय दुर्गम गाव आहे. म्हणजे पलीकडे जायला आता एक पूल झाला आहे पण तो थोडा लांब आहे. पण बोटीशिवाय पर्याय तिकडे नव्हता. आता मी एक पूल मंजूर केलेला आहे 170 कोटीचा, त्यामुळे ते जाणं येणं सुरू होऊन जाईल. पण अशा दुर्गम गावात माझा जन्म झाला. आणि त्यानंतर आमचे बाबा इकडे मुंबईत काम करत होते. नंतर ठाण्यामध्ये पॅकराईट कंपनी नावाची कंपनी, त्या कारखान्यामध्ये काम करत होते. आणि मग तिकडून आम्ही इकडे आलो. म्हणजे जन्म तिकडे झाला, परंतु मग इकडे पुढचं सगळं बालपण ते ठाण्यात गेलं माझं. आणि घरची परिस्थिती आमची तशी बेताचीच. बाबा आमचे पॅकराईट कंपनीमध्ये एक कॅरोगेटेड बॉक्स कंपनीमध्ये कामाला होते. आणि तिथून मग किसननगरमध्ये आमची सुरुवात झाली. महापालिका शाळा, किसननगरची शाळा क्रमांक 23. तुमचं शिक्षण मराठीत रघुनाथ महानगरपालिकेच्या म्हणजे त्यावेळेच्या नगर परिषद शाळेत झालं? महापालिका शाळा किसननगर नंबर 3 नंबरमध्ये. रघुनाथ परब मला आठवतं आणखी. कशी होती शाळा ती? शाळा आताच्या इमारतीत तेव्हा नव्हत्या. काय होती मग? म्हणजे अशी बैठा वर्ग होता. त्याला दरवाजा असायचा नसायचा. सकाळी पहिले जाऊन ते आम्ही स्वच्छ करायचो सगळे. गाई गुरं बसलेली असायची. मग ते स्वच्छ करून मग नंतर आपला अभ्यास सुरू. आता ती इमारत मोठी झाली आहे. मी त्यासाठी प्रयत्न केला, मोठी टोलेजंग इमारत केली आहे. आता चांगली वास्तू झाली आहे. मुलांना चांगल्या वास्तूमध्ये शिक्षण घेत आहेत. तिथून इंग्लिश स्कूलमध्ये आलो. नंतर कोपरीला ते कॉलेज होतं, RP मंगला कॉलेज, तिकडे गेलो. हे सगळं असा प्रवास झाला माझा. त्यावेळच्या काळात आई वडिलांची अशी एखादी आठवण आहे की जी तुमच्या मनावर आज देखील कोरली गेली आहे? विशेषतः आईची. मला माहिती आहे की तुमच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर तुमच्यातला एक हळवा मुलगा तुमच्या गावी जेव्हा मी 10व्याला आलो होतो तेव्हा पाहिलेला आहे. काय आठवणी सांगा? आता आई वडिलांच्या आठवणी काय म्हणजे एक आठवण असेल तर सांगणार. त्यांच्या इतक्या आठवणी आहेत की त्या कधीही विसरता येणार नाहीत. आणि मुलावर प्रत्येक आईवडिलांचं प्रेम असतंच.
पण मी सुरुवातीपासूनच म्हणजे जे सर्व साधारण सगळे विद्यार्थी जसं शिकतात, जसं अपेक्षा असते तसं मी थोडा नव्हतो. म्हणजे सुरुवातीपासूनच मग ते तेव्हाचं जीवनावश्यक वस्तूंचं आंदोलन असेल, तेव्हा साखरेचं शॉर्टेज होता, तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे पाम तेल, धारा तेल आपण म्हणायचो, तेव्हा रॉकेलचा देखील तुटवडा होता, साखरेचा तुटवडा होता. आणि मग त्यावेळेस थोडं स्टॉक करून लोक ठेवत होते. आणि मग आम्ही ते लोकांच्या रांगा लागायच्या आणि मग हे सगळे पण आपली परिस्थिती बेताची आहे याची कधी खंत नाही वाटली? असं नाही वाटलं की आपण खूप मोठ्या श्रीमंत आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी एक पोकळी आहे, काही न्यूनत्व आहे, काही कमी आहे, असं नाही वाटलं कधी? नाही, कधीच नाही. कारण आई वडील देखील माझे मेहनती होते वा. आणि मी त्यांना जवळून पाहतच होतो आणि मी देखील मेहनत केली. मगाशी आपण म्हणालात की त्यावेळेस कसं आहे की मी म्हणजे आता तरी म्हणजे आता पण मला पाठ होते, पण तेव्हा पण मी जशी मुलं 10 वाजता घरी गेली पाहिजे तसं मी घरी जात नव्हतो. मग आई रागवायची, ओरडायची, मारायची, कारण इकडे कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे, कोणाचं काय काम आहे. तर माझं हे सगळं तेव्हापासूनच काम सुरू होतं. ही समाजकार्याची आवड किंवा लष्करच्या भाकऱ्या थोडक्यात आपण म्हणू, ते पहिल्यापासून? तिथूनच इथपर्यंत आलो ना ते करत करत. कारण शेवटी कसं आहे, कुणी अडचणीत असेल, आपल्या ताकदीप्रमाणे, कुवतीप्रमाणे आम्ही आमचं एक मंडळ होतं, जनजागृती मंडळ, मित्रमंडळ. ते आम्ही असेच म्हणजे सगळ्यांना कोणाला अडला नडला त्याला मदत करायचो. आता तर गणपतीचा आरास करायला डेकोरेटर असतात, तर तेव्हा आम्ही स्वतःच खड्डे खोदायचो, बांबू गाडायचो, मंडप तयार करायचो. तुम्ही कुदळ हातात घेऊन खड्डे हां, खणलेले? पार, कुदळे नाही, ते पार पहार. हा, पार असायचे. मग ते मंडप करायचं. पैसे कुठे होते तेव्हा? पैसे नव्हते. मग ते सगळे मेहनत करून सगळ्या गोष्टी आम्ही ते आरास करायचो. मग तिथून ते जनजागृती मित्रमंडळ हळूहळू मोठं होत गेलं. पण त्या मंडळाच्या माध्यमातून हे सगळे आम्ही कामं केली. म्हणजे कुणाला अडचण आहे, कुणाला काय, हे मगाशी सांगितलं ना मी. एखाद्या गोडाऊनमध्ये साखर असेल, आम्हाला माहिती आहे साखर आहे तिकडे, आम्ही त्या व्यापाऱ्याला बोलवायचो आणि त्याला अगदी प्रेमाने सांगायचो की बाबा तुझी किती गोण्या साखर आहे? समजा 100 गोण्या साखर आहे, त्याचे किती पैसे? समजा 10,000 रुपये. मग त्या लोकांच्या रांगा आम्ही लावायचो, त्या दुकानदाराला त्याचे पैसे द्यायचो. फक्त ते म्हणजे वाढीव भाव, म्हणजे काळा बाजार, ब्लॅक मार्केटचे जे वरचे पैसे नाहीत. पण तो मग आमची तक्रार करायचा, आमच्यावर केस व्हायची. तुम्ही प्रेमाने सांगायचात. आम्हाला हात घालायचे, परत जामिनावर यायचो बाहेर. या सगळ्या जडणघडणीच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात शिवसेना नावाचा पक्ष आला. त्याला काय घटना कारणीभूत झाली? कारण मला एक अशी माहिती मिळाली आहे की त्याआधी तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील अतिशय जवळचा संबंध होता. शाखेची प्रार्थना तुम्ही अनेक काळ म्हणत होतात. तेव्हा आम्ही सगळे छोटे छोटे कार्यकर्ते होतो आणि तसं मी बघायला लागलो तर सगळ्यात छोटा होतो म्हणजे वयाने. परंतु सगळेच मला तेव्हापासून असं म्हणजे तेव्हा काय नेता लीडर असा विषय नव्हता. पण कमी वय असताना देखील जे ज्येष्ठ माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे कार्यकर्ते होते ते देखील मला पुढं करायचे. अरे एकनाथ तू कर, तू कर. मग तिथे शाखा होती, म्हणजे संघाची शाखा होती, आमच्या घराच्या बाजूलाच होती. तेव्हा शिवसेनेची शाखा नव्हती तिकडे. तर मग संघाच्या शाखेत जायचो आम्ही, ते सगळं प्रार्थना वगैरे म्हणायचो. आणि मग तेव्हा शाखा नव्हती. मग एक असा प्रसंग झाला, त्या प्रसंगाचा मी इथे खुलासा करू इच्छित नाही, पण आम्हाला संघाच्याच एका माणसाने सांगितलं की तुम्ही हे प्रकरण आनंद दिघेंच्याकडे घेऊन जा, तर याच्यातून तुम्हाला मार्ग ते दाखवतील आणि तुमचा प्रश्नही सोडवतील. तसं दिघे साहेबांची आमची तशी माझी ती पहिली भेट होती. आमच्यामध्ये आमच्याबरोबर एक दिगंबर धोत्रे नावाचा एक आमचा सिनियर कार्यकर्ता होता. तो आधी कुठल्या एका पदाधिकाऱ्याकडे घेऊन गेला, पण तिकडे काम झालं नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी दिघे साहेबांकडे गेलो. समाधान हॉटेल आपलं टेंबी नाक्यावरचं, घुलेंचं. तिथे दिघे साहेब बसले होते समोर खुर्चीवर. आम्ही त्यांना सांगितलं असं असं आहे. त्या माणसाला व्यक्तीला उभं केलं. दिघे साहेबांनी तर फटाफट काय सगळे बोलवले, पत्रकार बोलवले, ते त्याचे फोटो बिटो काढले, ते श्री अंकामध्ये छापले. त्याचं
एकदम त्याचं बघितलं आम्ही त्यांचं काम. बोले हे असं पण काम करणारी माणसं आहेत. वा. आणि एक त्यांच्यात एक विलक्षण आम्हाला एक काही जाणवलं की एक हे कसं काय अशा प्रकारचं काम आम्ही जे करू शकलो नाही, इतरही कोणी करू शकले नाहीत, पण दिघे साहेबांनी ते ताबडतोबीने त्याला चालना दिली. आणि बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा प्रभाव तर तरुणांवर होताच, माझ्यावरही होता. मग आम्ही शिवसेनेची शाखा किसननगरला सुरू केली. तेव्हा काय पैसे नाही, काही नाही, जागा एक होती. ती जागा सार्वजनिक जागा होती. त्याच्यामध्ये आम्ही मला आठवतं आहे आवटे म्हणून भागा शेठ आवटे, त्यांना आम्ही विनंती केली. ते थोडं बिल्डिंगचं काम करायचे, कन्स्ट्रक्शनचं. त्यांना म्हणालं आमची शाखा बांधून द्या. ते म्हणाले पैसे कोण देणार? बोले पैसे कुठे आहेत आमच्याकडे. मग त्यांना आम्ही सांगितलं असं करा, या जागेमध्ये एक चांगली शाखा बांधा आणि एक दुकान बांधा आणि ते दुकान तुम्ही विका आणि त्याच्यातल्या पैशामध्ये आम्ही तुमची शाखा, म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही. त्यांनी ताबडतोबीने आम्हाला आमची विनंती मान्य केली आणि दिघे साहेबांकडे पण आम्ही घेऊन गेलो त्यांना. आणि ती एक म्हणजे अख्खी म्हणजे RCCची मोठी किल्ला टाईप शाखा ती किसननगरला. मी आजही जातो तिकडे, आजही लोकांना तिकडे भेटतो मी त्या शाखेमध्ये. मग तिथून सुरुवात झाली. 1984 हे साल तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणायला पाहिजे. याचं कारण वयाची 20 सुद्धा पार केलेली नसताना तुम्हाला थेट अनेक ज्येष्ठांना नाकारून शाखा प्रमुख पद देण्यात आलं. काय झालं नेमकं? शाखेचं आमचं उद्घाटन होतं, म्हणजे उद्या उद्घाटन होतं. तर आज दिघे साहेब संध्याकाळी आले शाखेवर, माझ्या खांद्यावर हात टाकला. मला असं ते एक कंपनी आहे आमच्यासमोर, त्या कंपनीकडे घेऊन गेले आणि म्हणाले एकनाथ उपशाखा प्रमुख कोणाला करायचं? तर मी म्हणालो शाखा प्रमुख कोणाला करणार आहे, कारण शाखा प्रमुख करायचं होतं एक ज्येष्ठ व्यक्ती होती, म्हणजे हा कार्यकर्ता होता आमच्यातला, त्याला करायचं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं. पण नंतर मी त्याला त्यांचंच नाव सुचवलं की बाबा ह्यांना करा म्हणून. तर ते नंतर थोडंसं आमच्या कार्यकर्त्यांनी दिघे साहेबांना सांगितलं, कोणी काय सांगितलं माहीत नाही. ते बोले नाही एकनाथलाच करायचं. मी थोडा वयाने कमी होतो, छोटा होतो. मग दिघे साहेबांनी बोलले अरे ते मला कशाला सांगतो, मला शिकवतो का? आता ते दुसरं काय बोलले ते सांगत नाही. तेवढा भाग एडिट करू आपण पाहिजे तर. मगाशी चातुर्याने जो एक प्रसंग होता तो प्रसंग तुम्ही सांगायचा टाळलात आणि हे इथे बसलेल्या अनेक शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जो प्रसंग त्यांनी सांगायचा टाळला त्यातली संवेदनशीलता एका सत्तेच्या पदावर बसल्यानंतर जबाबदारीचं भान कसं देते याचा अत्युत्कृष्ट नमुना होता. तर मग ते मग पोपट धोत्रेचं नाव मी उपशाखा प्रमुख म्हणून सांगितलं आणि मला शाखा प्रमुख केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही मोठी मिरवणूक काढली. तेव्हा मधुकर सरपोतदार, लीलाधर डाके, शिवसेनेचे नेते होते, मला वाटतं गणेश नाईक पण होते आणि एक आपला तेव्हा उपमहापौर नरेश मनेरा होते वाटतं त्यावेळेस. हे सगळे आणि दिघे साहेब, आम्ही 16 नंबर नाक्यावरून रथ वगैरे सगळे हत्ती घोडे, तेव्हा हत्ती व घोडेबिडे सगळे, हत्तीला काय तेव्हा हे नव्हतं, म्हणजे आता नाही वापरून देत ना. हो, हत्तीला सगळं परवानगी वगैरे लागतात. हत्ती फक्त निवडणुकीत वापरतात, पोलीस आयुक्त इकडे चिन्ह म्हणून. पंचाळकर साहेब इकडे आहेत. नाही तेव्हाच, आता नाही. याला किती वर्ष झाली? नाही पण निवडणुकीत हत्ती म्हणून चिन्ह वापरायला काही बंदी नाही आहे. ते तर आता मायावतींचं आहे ना. तर मग मिरवणूक काढली, आम्ही जल्लोषात शाखेचं उद्घाटन केलं आणि मग शाखेच्या कामाला सुरुवात केली आम्ही. आणि खूप आंदोलनं, खूप म्हणजे जे जे लोकांना पाहिजे, लोकांना जे अपेक्षित आहे, जे लोकांच्या विरोधामध्ये तिकडे काम करायचे लोक, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समजवायचो आम्ही. आमची पद्धत म्हणजे काय? माझ्यावर म्हणून बऱ्याच केस झाल्या होत्या पंचाळकर साहेबांकडे. आता थोडं कमी झालं, खूप म्हणजे नील झाल्यात. मी प्रश्न अशा करता विचारतोय की हे सगळं आणि विशेषतः पी हळद हो गोरी असं ज्यांना राजकारणात वाटतं त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 1984 ते 1997 केवळ आणि केवळ
संघटनेसाठी खस्ता खाल्लेल्या माणसाला 97 साली पहिल्यांदा नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं. तोपर्यंत संघटनेवरची निष्ठा वादातीत होती. तेव्हा शिवसेनेचं सरकार या राज्यात आलेलं नव्हतं, किंबहुना येईल अशी 84 साली सुतराम शक्यता देखील नव्हती. तेव्हापासून 97 पर्यंत ज्यांची निष्ठा अविचल राहिली त्यांना नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडली. आता एक कळीचा प्रश्न आहे, त्यावेळचे तुमचे सहकारी नगरसेवक कोण होते, आठवत आहेत? तेव्हाचे बाळा घाग होता, संजय मोरे, रवी फाटक पण होते, हे बसले इकडे. आणि मग मला वाटतं नरेश मस्के नव्हते तेव्हा, नंतर आले ते. नरेश मस्के अजून 20 वर्ष असणार आहेत, त्यामुळे ते नाही म्हणजे तेव्हा नव्हते आमच्या सोबत. अशोक वैती होता का तेव्हा? नाही. अशोक वैती पण होते. तर हे सगळे टीम. पण मी तुम्हाला सांगतो, मी 97ला झालो, त्याच्या आधी 5 वर्ष आधी होऊ शकलो असतो मी. पण 2 वॉर्डमुळे दिघेसाहेब म्हणाले आपण आता युती आपली होणार नाही. मी म्हणालो का अरे बाबा, ते तुझा इथलं वॉर्ड एकदम मागतात ते लोक दिगंबर धोत्रेसाठी, आणि दुसरा एक कुठला तरी वॉर्ड होता. तर मी बोललो साहेब बघा, माझ्यासाठी काही युती वगैरे तोडू नका, तुम्ही राहू द्या, मी पाहिजे तर 5 वर्षानंतर नगरसेवक होईन. आणि मग दिगंबर धोत्रेला आम्ही निवडून आणला तिकडे. जे रघुवीर शरण तिवारी खूप सिनियर नगरसेवक होते, खूप सिनियर होते, गुरुजी आम्ही त्यांना म्हणायचो. तर त्यांच्यासमोर मग दिगंबर धोत्रेंना तिकीट दिले आणि ते निवडून आले. आता ह्या भागामध्ये मी 2 अशा व्यक्तींबद्दल तुम्हाला बोलतं करणार आहे की ज्यांचा तुमच्या आयुष्यावर प्रचंड मोठा प्रभाव पडला. त्यातली एक म्हणजे आनंद दिघे साहेब आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. जिल्हा प्रमुख आणि आमदार पद ही 2 पदं एकाच वेळी एका व्यक्तीकडे, हे मला वाटतं शिवसेनेत त्या काळात पहिल्यांदा घडलं. कारण काय होतं रे सर? बाळासाहेबांनी दिलं? हो. तुम्ही मागितलं? नाही, मी कुठलंच पद मागितलं नाही कधीच. त्यावेळेस आपल्याला मी सांगतो की आनंद दिघे साहेब होते. त्यावेळेस आनंद दिघे साहेबांनी मला नगरसेवक केलं आणि त्यानंतर सभागृह नेता देखील मला ते पद दिलं. आणि दिघे साहेब असल्यामुळे कधी काही चिंता कसली नव्हतीच. त्यामुळे आम्ही बेशक आंदोलन म्हणजे काही पण करत नव्हतो आम्ही, कुणाला म्हणजे त्रास नव्हतो देत. पण जे लोकांना त्रास द्यायचे त्यांना आम्ही समजवायचो की बाबा असं करू नका तुम्ही. शब्दप्रयोग किती जपून वापरताय. सांगायचो, समजवायचो. लोक हसतात, मी त्यांना कळतंय समजावणं काय असतं. मग दिघे म्हणजे तेव्हा तर खूप आपल्याला सांगतो मी, तेव्हा खूप आता नाही आहे इकडे काय तसं अवैध धंदे नाहीत, पण त्या काळात होते खूप. आणि मग ते तक्रारी करून वगैरे ते कायदेशीर बाबी ती प्रक्रिया खूप लांबलचक असते. त्यामुळे तिथून मग आम्ही थोडंसं वेगळ्या मार्गाने ते हे करायचो. लक्षात येतंय माझ्या? बंद. मग लोकही आमच्या महिला भगिनी आणि आमच्या सगळ्याच महिला भगिनी माता सगळे खुश व्हायचे, पोरांनी चांगलं काम केलंय. हाच जो समाजाचा कनेक्ट होता तोच पुढे आयुष्यभर आत्तापर्यंत तुम्हाला ह्या पदावर न्यायला उपयुक्त झाला. बिलकुल. आणि तीच खरी ताकद होती एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून. बिलकुल. मला दिघे साहेब सभागृह नेता झाल्यानंतर मला सांगायचे, एकनाथ कुठे आहेस? आहे साहेब इकडेच आहे. बरं एक कार्यक्रम, माझं एक काम होतं. तर मी सांगा ना साहेब. आता दिघे साहेबांचं काम म्हणजे काय, आपले आदेश ना त्यांचा. मग मला म्हणायचे अरे मुरबाडला एक कार्यक्रम आहे आणि मी पालघरला आहे, तर मी तिकडे पोचू शकत नाही, तर तू जाशील का? आता दिघे साहेबांना जाशील का म्हणजे त्यांचं आदेश हा आपल्यासाठी प्रमाण. पण मी असं मग बरेच वेळा असं झालं, मुरबाड, कल्याण, नवी मुंबई असेल, इकडे आपल्या मीरा भाईंदर असेल, कधी पालघरला असेल, तर मी तेव्हा विचार करायचो मी महापालिकेचा सभागृह नेता आहे, मग महापालिका क्षेत्राच्या बाहेर आहे सगळं. मनामध्ये मी विचार करायचो. दिघे साहेब मला हे इकडे पाठवायचे तिकडे, आणि तिकडे कार्यकर्त्यांना पण सांगायचे फटाके बिटाके हे सगळं त्यांची पद्धत स्वागताची जोरदार इव्हेंट मॅनेजमेंट. हां. आणि मग पण ते मला हे सांगायचे, मला रोज बोलायचे अरे रोज ठाणे वैभवमध्ये एकनाथ माझा फोटो येतोय. आज माझी किती रोजच्या रोज ठाणे वैभवमध्ये पेपर वर्तमानपत्रात फोटो येतोय. म्हणजे काय,
की सभागृह नेता असल्यामुळे नारळ फोडणे, उद्घाटन करणे हे करायचो मी. आणि दिघे साहेब मला म्हणायचे, रोज माझा फोटो येतो चांगला ठाणे वैभवमध्ये. ते वेगळे पण म्हणजे एक वेगळा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा. ते जेव्हा मी आमच्या शिवजयंती आणि गणपतीला त्यांना बोलवायचो तेव्हा यायचे किती वाजता साहेब? रात्री 2:30-3ला नाही, 5:30 वाजता सकाळी लवकर यायचे. पहाटे. आणि एकदा दिघे साहेब येत नाही तोपर्यंत कार्यक्रम पूर्ण नाही. दिघे साहेब येऊन गेले की ते कार्यक्रम पूर्ण. मग मला जेव्हा मी सभागृह नेता झालो तेव्हा मला ते सोबत घेऊन जायला लागले. एकदा आम्ही इथे खोपटची एक पूजा केली सकाळी 8:30 वाजता, हनुमान जयंती 8:30. मला म्हणाले, आता कसं वाटतंय? मला बरं वाटतंय. मला म्हणाले, तू बोलायचा ना, अरे एवढा उशीर का होतो? बघ हे सगळे एवढी लांब लचक यादी. पण ते पायाला भिंगरी लावून फिरायचे, म्हणजे एक त्यांच्या एवढं काम कोणीच करू शकत नाही. बिलकुल शक्य नाही. अगदी बरोबर आहे. त्याच त्यांच्या एवढं काम, त्यांच्या तेवढाच तेवढ्या तुम्हाला- उंचीचा बरोबर आहे. गाठू शकत नाही कोण. तेवढाच तुम्हाला स्नेह लाभला तो बाळासाहेब ठाकरे यांचा. अगदी 1985 सालापासून ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची खऱ्या अर्थानं सत्ता आली, त्यानंतरच्या सगळ्या काळामध्ये शिवसेनेचा चढतीचा काळ होता पूर्णपणे. ते 95 सत्ता येईपर्यंत आणि त्यानंतर सत्ता जाऊन पुन्हा केंद्रात सत्तेत सहभागी होईपर्यंत आणि त्यांच्या मृत्यूच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपल्याला स्नेह लाभला. बाळासाहेबांच्या काय आठवणी आहेत? काय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला तुमच्यावर? एकदा आम्ही दिघे साहेबांनी आम्हाला पाठवलं होतं बेळगावच्या आंदोलनामध्ये, सीमा आंदोलन. मला वाटतं किती 86ला असेल ते. तर एकदा भुजबळ साहेब आधी जाऊन आले तिकडे. जाऊन म्हणजे त्यांना धरलं होतं तिकडे, पकडलं. 3 महिने होते, 2 महिने होते वाटतं. वेश बदलून गेले होते. हां. आणि मग त्यांनी ते कुठली गाडी त्यांना बसमध्ये टाकलं, ते ड्रायव्हरला काढलं बाहेर आणि ते गाडी घेऊन बोलले, आता कोल्हापूरला जाऊ. तर सगळ्या पोलिसांनी अडवून त्यांना पकडलं. आणि मग ते नंतर आमची तुकडी गेली. आम्ही 100 लोक, सतीश प्रधान तेव्हा महापौर होते आणि साबीर शेख तिकडे दुसऱ्या जिल्ह्यात गेले आंदोलनं. आम्ही बेळगावला राणी चन्नम्मा चौकमध्ये आंदोलन केलं. आम्ही 100 लोक होतो. आणि त्या भुजबळ साहेबांचा राग आमच्यावर काढला पोलिसांनी. जाम चोपले सगळ्यांना, वाकडे तिकडे झाले लोक. आणि मदन मंत्री आमचे होते, ते एकदम झब्बा कुर्ता पांढरा शुभ्र, ते महापौर समजून त्यांचा फोडला डोकं बिकं सगळं. आणि किती दिवस जेलमध्ये होता? 40 दिवस बेल्लारी जेलमध्ये. आम्हाला घातलं गाडीमध्ये. बोलले कुठे जंगलात सोडतील. तर बोलले तर कोण खाली लघवीला उतरलं की त्याच्या मागे पोलीस उतरायला लागला. बोललं आता काही सोडत नाही वाटते. त्यांना बोललो किधर? बोलले वो बेल्लारी जेल आहे उधर. गेलो तिकडे. तेव्हा दिघे साहेबांनी आम्हाला ते सगळं नंतर जामीन वगैरे सगळं केलं. तेव्हा मोठ्या साहेबांनी देखील ते आमच्या सगळ्यांचा त्यात शाबासकी दिली होती. आणि मग मोठ्या साहेबांच्या बरोबर. पण बाळासाहेबांचे स्वप्न होतं सीमा प्रश्न सुटावा. हो, आता तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आता मला आणि भुजबळ साहेबांना समन्वय मंत्री केलं आहे. आता ते बघू, आता सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याला केंद्र सरकारचं देखील पाठबळ पाहिजे. परंतु दुर्दैवाने कुठलंही केंद्र सरकार असेल तरी त्यांनी त्याच्यामध्ये जेवढा सहभाग आणि पण 85 सालापासून आजपर्यंत इतक्या प्रकारची केंद्र सरकार आली. जनता दलाचं आलं, जनता दल युनायटेडचं आलं, भाजपचं आलं, काँग्रेसचं आलं, पुन्हा भाजपचं आलं. त्यात आपलं पहिल्या भागामध्ये शिवसेना होती. तरी देखील सीमा प्रश्न सुटत नाही. सुटला पाहिजे. खूप म्हणजे त्यांची खूप अपेक्षा आहे. आणि आता आपल्या सरकारकडून जेवढं काय करता येईल ते आपण करतोय. त्यांना मदतही करतोय, मराठी शाळांसाठी, वाचनालयासाठी, आणखी काय काय करता येईल ते आपण करतोय, त्यांना मदत करतोय. पण शेवटी तिकडे कोर्टात सर्वोच्च न्यायालयाचा तो चेंडू आहे. त्याला राज्य सरकारने वकील लावलेत, मोठी टीम लावली, आणखी काय काय त्याला लोक आपण नेमलेली आहेत. आणि त्याच्यासाठी जेवढं काय करता येईल ते आपण करू. बाळासाहेबांचं आपण म्हणालात की मोठे साहेब जेव्हा सकाळी 8:30 पावणे 9ला फोन करायचे, असं मला अनेक वेळा फोन केले. जेव्हा एकदा एक रेमंड कंपनीच्या आतमध्ये तिकडच्या साईडला झाडं कोणीतरी कापली होती, त्याचा फोन केला मला बाळासाहेबांनी. अरे ते ठाण्यामध्ये काय चालू आहे? ते झाडं तोडतायत लोक, झाडं कापतायत, काय चालू आहे? कोण बघताय की नाही? आता त्यांचा साहेबाचा फोन आल्यानंतर मग काय सगळं धावपळ असते. जाऊन बघितलं, पण ते तशी वस्तुस्थिती थोडी वेगळी होती. पण एकदम जागरूक होते. एखादी छोटी पण वाचकाची बातमी आली कुठे तर ते ताबडतोब फोन करायचे.
मोठे साहेब अगदी याचमुळे एक प्रकारची विश्वासार्हता जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली की आपल्या प्रश्नांना वाचा फुटू शकते, हां सोडले बिलकुल जाऊ शकतात. त्यांचं हेच सांगणं होतं की ज्या ठिकाणी महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजे आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा अपेक्षाभंग होता कामा नये. हे प्रकर्षाने म्हणजे साहेब हे करायचे आणि त्याप्रमाणे आदेश द्यायचे. आणि बरेच वेळा म्हणजे खूप उदाहरणं आहेत. टी चंद्रशेखरच्या वेळात त्यावेळेस पण मी नगरसेवक होतो, त्याही वेळेस ते मोठ्या साहेबांनी, आता ते सांगणार नाही मी इकडे सगळं. आणि आलं लक्षात. बाकी अनेक वेळा म्हणजे साहेबांचा विश्वास होता खूप, मोठ्या साहेबांचा. आता दिघे साहेब होते तोपर्यंत दिघे साहेबांच्या सोबत आम्ही काम करायचो. पण दिघे साहेबांच्या पश्चात हा तोच एक दिघे साहेब गेल्यानंतर त्यांनी एक अक्षरशः शेकडो उपक्रम या शहरात चालू केले. त्यात रक्तदानाचा प्रकल्प होता, काही हिंदुत्वाच्या सणांच्या बाबतीतली फार मोठी भूमिका त्यांनी घेतलेली होती. ते सण कशा पद्धतीनं साजरे केले जावेत असा एक मोठा उत्सव त्यांनी उभा केला. हे सगळं नंतर त्यांच्या पश्चात चालू ठेवताना आपल्याला काय काय अडचणी आल्या? दिघे साहेबांनी नाही त्यांच्या पश्चात दिघे साहेबांनी सुरू केलेले ना. कारण दिघे साहेब गेल्यानंतर दिघे सेनेची अवस्था काय होती? साहेबांनी एवढे उपक्रम म्हणजे नवरात्र, गणेशोत्सव, गणेश दर्शन दहीहंडी. स्पर्धा, दहीहंडी सगळं त्यांनी सुरू केलं. 10वीची सराव स्पर्धा, सराव परीक्षा, व्याख्यानमाला, शिबिर, रेल्वेच्या परीक्षा, LICच्या परीक्षा, केंद्र सरकारच्या परीक्षा, हे सगळे वर्ग साहेब हे सगळं नियोजन साहेब करायचे. आता त्याच्यामध्ये गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली, नंतर इतरांनी केल्या. पण त्यांचा उद्देश एवढाच होता की याचं जे काय गणपती उत्सवाचं जे स्वरूप आहे त्याच्यातून समाज प्रबोधन झालं पाहिजे, वेगवेगळे विषय लोकांनी घेतले पाहिजे आणि त्याचा लोकांना फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना. मग ते सुरू ठेवलं. दहीहंडी आपल्याला माहीत आहे. नवरात्रोत्सव दिघे साहेबांनी केलेला मोठा, तिथे कोण कोण म्हणजे सगळे राष्ट्रीय नेते त्या नवरात्रोत्सवाला, बाळासाहेब तर आलेच, उद्धवजी आले, परंतु राष्ट्रीय नेते देखील त्या उत्सवाला आवर्जून भेट द्यायची. आणि हे सगळं सुरू केलेलं दिघे साहेबांनी, ती आपली मलंग यात्रा, मलंगडाची, हे आम्ही अगदी फार मोठे म्हणजे आता मलंगडाच्या यात्रेचा विषय काढलाय म्हणून मी हा प्रश्न विचारतो की तुमच्या आयुष्यातला आणि दिघे साहेबांच्या आयुष्यातला तो एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. तुम्ही त्या तुकडीचं नेतृत्व देखील एका छोट्या केलं होतं. हाजी मलंग याचं नाव श्रीमलंग जे ओरिजिनल होतं तेच ठेवलं गेलं पाहिजे, त्याबद्दल आपण इतके आग्रही होतात. नामांतर हा इतका संवेदनशील विषय आहे, मग औरंगाबादचं संभाजीनगर का होत नाहीये? व्हायला पाहिजे. संभाजीनगर कोण विरोध करतंय? महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराजांचा आपण सन्मान आदर करायचा, नाही तर औरंगजेबचा करायचा. यामध्ये बाळासाहेबांचं ते संभाजीनगरच म्हणायचे कायम. त्यामुळे आज शिवसेना आणि उद्धवसाहेब आज मुख्यमंत्री आहेत, तर त्याच्यामध्ये जे लोकांना पाहिजे, लोकभावना, जनभावना, पण मग सहयोगी पक्षातले लोकांचे विचार जे वेगळे आहेत त्याला कसं हाताळणार, त्यांना समजावणार कसं? नाही, तसं ते बाळासाहेब थोडा समजदार आहेत आणि ते तसे सॉफ्ट आहेत, जास्त ताणणार नाही नाही. नाही ती काळजी घ्याल तुम्ही. बिलकुल. अचानकपणे तुम्हाला विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळालं, त्यामागचा नेमका विचार काय होता, त्यावेळची राजकीय परिस्थिती काय होती आणि त्यावेळेला तुमच्या मनातली घालमेल नेमकी काय होती? आपण तेव्हा मला वाटतं कोकणात कुठेतरी होतात. मी विदर्भात होतो ओके तेव्हा, आणि मला उद्धवजींचा फोन आला, उद्धव साहेबांचा, की असं असं आहे आणि तुम्ही कुठे आहात? मी बोललो तिकडे आहे. तर मग इकडे आल्यानंतर तेव्हा सरकारमध्ये गेलो होतो. पण हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, विरोधी पक्षनेता कोकणात होता. कोकणामध्ये. हां, तेव्हा विरोधी पक्षनेता देताना मला साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षनेता म्हणजे त्याला एकदम जागरूक राहावं लागतं सगळ्या गोष्टी. मग ते विरोधी पक्षनेते पूर्वी झालेले जे आहेत, प्रत्यक्ष फील्डवर जाणं, मग नंतर सगळ्या गोष्टी त्या सभागृहामध्ये मांडणं. तर मी, आपल्याला माहीत आहे, मी फार कमी कालावधी विरोधी पक्षनेता होतो, पण मी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे फिरलो आणि तेवढ्या कमी कालावधीमध्ये सरकारला थोडा.
पण तुमच्यापेक्षा एवढे ज्येष्ठ शिवसैनिक तिकडे होते तरी देखील हे पद तुम्हाला देण्यामागे शिवसेना पक्षप्रमुखांचा नेमका काय विचार होता? विरोधी पक्ष नेते पदाला न्याय मिळू शकतो म्हणून मला दिलं त्यांनी. एवढंच कारण होतं. ओके, मला जेवढी पदं मिळाली त्या प्रत्येक पदाला मी न्याय दिलेला आहे. ॲब्सोल्युटली. ते प्रत्येक पद तुम्ही मोठं केलं त्यात काही शंकाच नाही आहे. पदाला न्याय दिला. तुम्ही आत्ताच्या दिघे साहेबांच्या अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला, त्यातल्या काही माझा त्याच्या स्थापनेच्या काळात सुद्धा अतिशय ऍक्टिव्ह सहभाग होता. हे जे सगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प बाळासाहेबांचं जे सूत्र होतं 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, त्याच्याशी मिळतं जुळतं असं होतं. किंबहुना पहिल्या काळामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासूनची पुढची 10 वर्ष सेना ही सर्वसाधारणपणे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असंच त्याचं सगळं स्वरूप होतं. हे 80 ते 20% इथपासून मराठीचा आग्रह, इथपासून ते बहुभाषिक आणि हिंदुत्व, इथपासून सेक्युलरिझम, हा प्रवास कसा वाटतो? सुरुवातीला शिवसेना ही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी नोकऱ्या असतील, रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, त्या काळामध्ये थोडंसं इतर भाषिक जे अधिकारी होते त्या भरतीमध्ये आपल्या लोकांना थोडं डावललं जायचं. शब्द अत्यंत जपून, पदाला जबाबदारीचं भान ठेवून वापरताय. त्यामुळे क्या बात आहे. दाक्षिणात्य शब्द वापरायचा नाही आहे तुम्हाला. मग त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं, बाबा हे आमचे भूमिपुत्र आहेत ना, यांना तर काम मिळालं पाहिजे आणि अधिकार आहे, आपला हक्क आहे. आणि त्याप्रमाणे सुरू झालं. नंतर पक्ष मोठा होत गेला आणि मग त्याची व्यापकता वाढत गेली. आणि मग त्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यामुळे 6 वर्ष निवडणुकीत मतदान देखील करता आलं नाही अशी बंदी आलेला त्यावेळेस त्यांनी परवा नाही केली. पहिली व्यक्ती होती. परवा केली नाही. आणि ते जे बोलायचे ते सडेतोड, रोखठोक, परखड, आणि त्यांचे काय भाषणांना का मी सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे तरुण कार्यकर्ते प्रेरित होतील अशा स्वरूपाची, आपोआप प्रेरित व्हायचे. पण तो जो प्रवासाला आत्ता जे वळण आहे ते वळण सहज आहे की काय वाटतं? कुठलं वळण? हिंदुत्वाकडून एक जे वळण घेतलं गेलेलं आहे. नाही, हिंदुत्व आहे ना. हिंदुत्वाचं कुठे? हिंदुत्व आपला तो तर शिवसेनेचा प्राण आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व काय ते ठीक आहे. आता आम्ही जे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आमचा आहे त्याच्यावर काम करतोय आम्ही. परंतु प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी जी आहे ती आहे ना काय. 1984ला मिळालेलं पहिलं अकल्पितपणे मिळालेलं शाखा प्रमुख पद, तिथपासून ते आत्ता मिळालेलं शिवसेनेतलं अत्यंत महत्त्वाचं पद, की मुख्यमंत्र्यांच्या नंतर ज्या 2 नेत्यांचा शपथविधी झाला त्यात आपला समावेश होता. आणि ही कुठल्याही शिवसैनिकासाठी इट्स नॉट ए स्मॉल अचिव्हमेंट, इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. आता ह्या काळात अनेकांच्या असूयेला तोंड द्यावं लागलं असेल, तीव्र स्पर्धेला पक्षांतर्गत तोंड द्यावं लागलं असेल, म्हणून विचारतो, पक्षात आपला खरा मित्र कोण? म्हणजे शत्रू आहेत का सगळे? खरा मित्र कोण पक्ष असं आमचं विचारलंय. कुटुंब म्हणजे शिवसेना म्हणजे आमचं कुटुंब आहे, परिवार आहे. तरी एक खास मित्र असतो आपला. सगळेच खास आहेत. काही वैयक्तिक प्रश्न मी आता मुद्दामून त्यांना अशा करता विचारणार आहे की एकनाथ शिंदे ह्या पदापर्यंत आतापर्यंत यायला या माणसाने जे सोसलंय, भोगलंय, ते केवळ आणि केवळ फक्त एकनाथ शिंदे सोसू शकतो, बाकी कोणीही सोसू शकत नाही. एकनाथजी, 2000 साली तुमच्या आयुष्यात एक वैयक्तिक आपत्ती आली. त्या वैयक्तिक आपत्तीने खरं तर दुसरा कोणीही कोलमडून गेला असता. तुम्ही देखील त्यात कोलमडून गेलात. पण नुसते कोलमडून गेलात नाहीत, तर तुम्ही त्यातून सावरलात. ही प्रक्रिया काय होती? त्या काळात दिघे साहेबांनी काय आधार दिला? तो माझ्या आयुष्यातला दुःखद. अगदी खरं आहे. म्हणजे त्यावेळेस तर म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब कोलमडलं होतं. आनंद दिघे साहेब नसते तर मी इथे दिसलो नसतो. दिघे साहेब त्यावेळेस
म्हणजे माझ्या घरी 6 ते 7 वेळा आले आणि मला शेवटच्या वेळेस सांगितलं की एकनाथ आता तू बाहेर पड. साहेब मला थोडं जमणार नाही ते, पण मला आता सगळं माझं कुटुंब सगळ्या गोष्टी आहेत. म्हणाले आता ठीक आहे, पण तू आता बाहेर पड, तुला आता लोकांसाठी, समाजासाठी, कुटुंबाबरोबर त्यांच्यासाठी देखील काम करायचं आहे. आणि दिघे साहेबांच्या ते एक त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या शब्दामध्ये एक त्यांची किमया जादू होती. आज त्यांना मी फार जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. कितीतरी लोकांची आयुष्य त्यांनी वाचवली, कितीतरी लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होताना वा, म्हणजे त्यांना धीर दिला. आणि कितीतरी लोक त्यांना माणसातला देव म्हणायचे. एवढा त्यांचं काम करण्याची जी कार्यपद्धती, कार्यशैली होती, कुणालाही म्हणजे एक माणूस एवढं काम करू शकतो का, हा देखील प्रश्न खरं आहे. निर्माण होऊ शकतो. बाळासाहेब देखील प्रचंड त्यांच्यावर प्रेम करायचे आणि दिघे साहेबांची देखील लोकप्रियता आपल्याला माहीत आहे खूप होती. आणि मग मी नाही म्हणू शकलो नाही त्यांना. मग मला मी सांगितलं तरी मी आणखी जरा थोडं जाऊन बाहेर येतो, थोडं मग वैष्णोदेवी वगैरे आम्ही सगळं कुटुंब गेलो. बोले जा तू जाऊन ये काही, पण तुला हे करायचं आहे. वा, मग तेव्हा मला त्यांनी मग सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली आणि ते सगळे माहिती घ्यायचे. त्यांचा उद्देश एवढाच होता की या कामामध्ये मी व्यस्त होणं गरजेचं आहे. आणि मग मी कामाला लागलो. महापालिकेमध्ये सभागृह नेत्याचं कार्यालय रात्री 10-11 वाजेपर्यंत लोक असायची, त्यांची मी कामं करायचो. दिघे साहेब देखील काही लोकांना पाठवायचे मुद्दाम, काही न होणारी कामंही पाठवायची. काय करतोय बघू. गेल्या अनेक वर्षापासून काही म्हणजे त्या काळात काही अशी प्रलंबित कामं होती, ती देखील पाठवली. मग ते मला असंच म्हणजे आपल्याला वाटतं विसरले की काय, पण मग असं अचानक विचारायचे, एकनाथ काय त्या कामाचं? बोललो झालं साहेब, काम झालं. हो झालं. मी अधिकाऱ्यांना गोड बोलवून समजावून, अरे बाबा हे दिघे साहेबांनी मला सांगितले काम, हे नाही केलं तर मग कसं होईल माझं. मग तो अधिकारी पण मला आउट ऑफ वे जाऊन मदत करायचा आणि त्या माणसाचं काम व्हायचं. प्रेक्षको, आज हा मी प्रश्न जाहीररित्या अशा करता विचारला की आयुष्यात दुःखाचे प्रसंग प्रत्येकावर येतात. त्यात जो कोलमडतो तो माणूस आणि त्यावर जो स्वतःचं दुःख विसरण्याकरता दुसऱ्याचं दुःख दूर करण्यात जो आयुष्य घालतो तो देव माणूस. आणि त्याकरता हा प्रश्न खूप धाडसाने मी माझ्या आयुष्यात खाजगी आमच्या बैठकीत अनेकदा बोललेलो असो, परंतु जाहीररित्या हा मी मुद्दामून विचारला की याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. एक त्यालाच जोडून एक छोटासा प्रश्न आहे. नानासाहेब धर्माधिकारींचा आणि आपला त्या काळातला जो त्यांचा सत्संग लाभला त्याचा काही आध्यात्मिक परिणाम, कारण तुमच्या वृत्तीमध्ये एक प्रचंड शांतता आहे. एक कधीही तुम्हाला मी आतताईनी घाईपणानी काही बोलताना बघितलेलं नाही. एक विलक्षण शांतता असते नेहमी. यू आर ॲट पीस विथ युअर सेल्फ. त्या परिस्थितीमध्ये श्रीकांतची आई पण डिस्टर्ब होती, साहजिक आहे. माझ्यापेक्षा तिने खूप भोगलं. आणि मग नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब, ते सत्संग असतो, ती बैठक असते, त्यामध्ये ती जाऊ लागली. आणि मग खूप
त्याचा परिणाम झाला. मी अनेक वेळा गेलो, आजही मला कधी वेळ मिळाला तर मी जातो, पण तिथे गेल्यानंतर एक वेगळं समाधान असतं. वा वा. आणि त्यामधून माणूस ठरवलं स्वतःने तर तो त्याचं कुटुंब तो सुखी करू शकतो, समाजामध्ये चांगलं काम करू शकतो, हेच शिकवतात त्यामधून. म्हणजे स्वतः हे सगळे ज्या अडचणी दुःख स्वतःच माणूस ओढून घेत असतो, परंतु तिथे गेल्यानंतर जर त्याप्रमाणे वागला तर दुःख तर नाहीसे होतील आणि एक समाधान आनंदाचं जीवन माणूस जगू शकतो. आणि स्वतःच्या साठी तर सगळेच जगतात, परंतु दुसऱ्यासाठी जगण्याची प्रेरणा त्यांच्या त्या सत्संगातून मिळत असते. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेब यांचा पाठिंबा आणि त्याहीपेक्षा सुद्धा घरच्यांची मिळालेली भरभक्कम साथ यामुळेच आज एकनाथ शिंदे साहेब बनले, यात काही शंकाच नाही. हा पट आत्ता आपल्या समोर उलगडला. आत्ता तुम्ही वहिनींचं नाव घेतलं म्हणून फक्त विचारतोय मी, लग्नानंतर 3-4 दिवसांनीच तुम्ही घरातून बाहेर मिलिटरीत जाण्यासाठी गेला होता? काय झालं नेमकं? तुम्हाला कोण गेलाच नाही. तुम्ही का माझा पुरा इतिहास नाही, हे खरं आहे की खोटं आहे मला सांगा. आणि पुन्हा मिलिटरीच्या इंटरव्ह्यूला गेलाच नाहीत? त्यावेळेस मी मला लग्नाला खूप 3-4 दिवस झाले होते ना मला वाटतं काहीतरी. हा म्हणजे एखाद महिना झाला असेल. आणि त्यावेळेस मला खूप म्हणजे सैन्य दलात भरती व्हावं म्हणून मी प्रयत्न पण केला. झालातच की सैन्य मी दलात नेव्हीमध्ये नाही, नेव्हीत आधी भरती प्रयत्न केला मी. मग आर्मीमध्ये मी भरती झालो. आर्मीत मी सिलेक्ट झालो आर्मी मेडिकल कोअरमध्ये. आणि माझं ट्रेनिंग सेंटर लखनौ होतं. पण माझा एक मित्र होता, तो हरियाणामध्ये त्याचं रोहतक नावाचं रोहतक. तर तिकडे त्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याला मी कमिटमेंट त्याला केली होती. त्यांनी माझ्याकडून कमिटमेंट घेतली होती, शादी में आना ही आहे. आता मी चाललो आपला, आता त्याचं लग्न तिकडे. मग त्यांनी मला सांगितलं लग्नाला ये आणि जा बाबा तिकडे. मी तिकडून ट्रेनमध्ये बसलो होतो, माझ्याबरोबर सगळे इतर लोकही होते आपले कॅन्डिडेट आमचे जे सिलेक्ट झालेले. मग मी झाशीच्या स्टेशनवर उतरलो. माझ्या मित्रांना सांगितलं मी आहे ना एक ठिकाणी महत्त्वाचं काम आहे ते करतो आणि तिकडे जॉईंट होतो तुम्हाला. मग झाशीला उतरलो, तिथून एक मद्रास मेल आली ती पकडली, दिल्लीला उतरलो. रात्री दिल्लीमध्ये एक धर्मशाळेत झोपलो. तिकडे वरती एक पंखा, आता आठवते मला, तो पंखा डगडग डगडग हालत होता. झोपलोच नाही, बोला पडला तर मरायचो. मग सकाळी उठलो, बसमध्ये बसलो, ते आमचे 2 मित्र तिकडे होते. ते बघून मला खुश झाले एकदम. अरे बोले दोस्त होत ऐसा. आणि मग त्याच्या घरी पण त्याचे भाऊ वगैरे सुभेदार, कोण कॅप्टन बिप्टन होते, मेजर वगैरे. ते बोले ठीक आहे शादी होने के बाद जाओ. बोला ठीक आहे शादी होने के बाद जाता है. तर गेलो मी पुन्हा, त्याचं लग्न झाल्यानंतर गेलो. तर ते बोलले आता तुम्हाला वापस नवीन वॉरंट बनवून आणायला लागेल कुलाब्यावरून. तुमची आता ही जी काही तारीख होती ती संपली आहे ना, त्या डेटलाच आपल्याला जायला पाहिजे. त्यांचा कारभार एकदम शिस्तीचा असतो कडक. भले मला दुसरं काही कारवाई केली नाही नशीब. मग ते मी आलो इकडे. मग इथे मला वाटतं त्यावेळेस कुठलं तरी दंगल चालू होती इकडे, काय त्यावेळेस मला आठवत नाही. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उशीर झाला. मग सगळ्या राहिलो इकडेच मी. सर्वसाधारणपणे आपल्याकडे 12:30-1ला आपण जेवण घेतो आणि संध्याकाळी 8:30-9ला रात्रीचं जेवण घेतो. ही सर्वसामान्य माणसाची पद्धत आहे. परंतु तुमच्याकडे मात्र वेगळं आहे. या दोन्ही वेळेला बायकोच्या हातचं शिजवलेलं अन्न आपल्या घरी बसून एकट्यानी शेवटचं कधी जेवलायत? रेकॉर्ड होणार आहे आणि नंतर वहिनी पण पाहणार आहेत. म्हणजे बायकोनी केलंय आणि 1 वाजता बरोबर 1च्या ठोक्याला तुम्ही जेवायला बसलात आणि संध्याकाळी 8च्या ठोक्याला जेवायला बसलात. असं शेवटचं कधी झालंय? दोन्ही वेळची जेवणं आपल्या घरात बसून तुम्ही घेतली आहेत? नाही, कधी कधी दोन्ही वेळेचं जेवण एकदाच होतं. पण आता तुम्हाला सांगतो मी की रात्री कधी उशिरा गेलो मी तर मला श्रीकांतची आई जेवण गरम वाढते. वा. म्हणजे ती तेवढा त्रास घेते.
आणि म्हणून मी हे सगळं बाहेर, नाही तर हे काय कोण, ते खूप त्रास आहे त्या लोकांना, पण ते त्रास सहन करतात आणि घरच्या सपोर्टशिवाय हे सगळं आपल्याला करता येत नाही. आता तर मी समजा 3 वाजता घरी जातो, आता थोडं लवकर जातो कोविडमुळे, थोडं म्हणजे झालं आहे ना, मला होऊन गेलं, त्यामुळे थोडं डॉक्टरनी सांगितलं जास्तीने अर्धा तास लवकर जाता म्हणजे असं, हां. अर्धा पाऊण तास लवकर जाता. 4-4:30 जायचं तर नाही, आता काय झालं, शरीराला सवय झाली, ते गेलो लवकर तरी ती झोप येत नाही 2-2:30 शिवाय. घरच्यांना भीती वाटते लवकर कसे काय आला. नाही, ते त्यांच्या सपोर्टमुळे नाही बरोबर आहे, कारण एवढे मोठे पंख श्रीकांत असेल, एवढे मोठे पंख जेव्हा विस्तारायचे असतील त्यावेळेला घराकडे लक्ष देणारं कोणतरी असावं लागतं आणि ती साथ घराची जबाबदारी पूर्ण ती फार अत्यंत मोलाची साथ दिली. आपल्याकडे काय पुरुषांचा सन्मान होतो, पण त्या पुरुषासाठी झिजणाऱ्या स्त्रीचा कधी उल्लेख होत नाही. म्हणून अनटोल्ड एकनाथ याच्यामध्ये टोल्ड हिज वाईफ ही खरी कहाणी आहे, म्हणून ती आज मी समोर आणली. तुमचा एकत्र कुटुंब पद्धतीवर खूप विश्वास आहे, कारण लहानपणी तुमचं एकत्र कुटुंब होतं. हो, आताही आहे. आजही तुम्हाला असं वाटतं की एकत्र आताही कुटुंब. सगळे बाबा, आमचे सगळे भावंड सगळे. हे जे माणसांना असं धरून ठेवणं आहे, तेच धरून ठेवणं कधी कधी आपल्याला जाचक ठरतं असं नाही वाटत. आपण एखाद्याला जीव लावतो, त्याच्याकरता आपण घर गहाण टाकतो, कर्ज काढतो, त्याला निवडून देतो आणि नंतर तो पक्ष सोडून जातो, तेव्हा काय वाटतं हो? आनंद तर नक्कीच मिळत नसेल. आता ज्या गोष्टी भूतकाळात गेल्या त्याची कशाला आठवण करायची आपण. दुःख झालं पण तेव्हा. दुःख तर ज्याला जे आपण जीव लावतो दुःख नक्कीच होत असतं. मी जे करतो ते कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला बरं वाटावं किंवा माझं नाव व्हावं असंसाठी मी कधी करत नाही. मी जे करतो ते मनापासून करतो, जे केलं ते मनापासून केलं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मी अतिशय म्हणजे ज्या निवडणुका असतील किंबहुना आणखी काही विषय असतील, ज्या न होणाऱ्या अवघड अशा गोष्टी, अवघड अशा निवडणुका, ज्या लोकांनी त्याचं प्रेडिक्शन केलं होतं, अंदाज बांधले होते की ही निवडणूक याचा निकाल असा लागू शकतो, परंतु तो निकाल बदललेला देखील ठाणेकरांनी पाहिलेला आहे. पण यामध्ये मग आता एखादं एक्झाम्पल द्या ना, की अशी जी एखादी निवडणूक जी शिवसेना हरणार होती, पडद्यामागे किंवा मध्यरात्री नंतरच्या काय हालचाली करून तुम्ही ती निवडणूक पदरात पाडली? नाही, आता महापौरचे इलेक्शन बरेच झाले आपले, काठावरची लढाई असायची, मग ते सगळं नाही, त्या लढाईचाच इतिहास आज लिहूया ना आपण. त्याच्यामध्ये इंदुलकर, स्मिता इंदुलकर कॅन्डिडेट होत्या आणि आपण कुठेतरी गेलो होतो एकदा. नाही, एकदा आम्ही गेलो. कसं आहे, तेव्हा आता आमचं महाविकास आघाडी आहे, तेव्हा नव्हती. महाविकास आघाडी नव्हती तेव्हा. महाविकास आघाडीचे लोक जायचे अपक्ष जे नगरसेवक निवडून आलेले असतात ना त्यांच्याकडे, आणि त्यांचं लिमिट 10 वाजता 11 वाजता 12, जास्तीत जास्त 12. गोट्या इकडे बसलाय, त्याला माहिती आहे 12च्या पेक्षा जास्ती नाही, बरोबर ना. पण आमचं काम नंतर चालू व्हायचं. आमचा माणूस तिकडे असायचा, तो फोन करायचा, चले गए, बोले हमारा काम शुरू. तो आप आ गए. हम आ गए. रात को 1, 1:30, 2, 2:30 बजे, 4 बजे, 5 बजे हम लोग एक बार, आपण ते कुठला ढाबा होता, नरेश मस्के होते वो सोबत आणि राजन होता किनी, तर ढाब्यावर बसलो आम्ही. तर ते बोला खत्म हो गया खाना. अरे बोले तुम्हारा वर्कर लोग का खाना तो होएगा कि नहीं, वो तो दाल चावल रहेगा. तर त्याने दिला, आम्ही खाल्ला. त्याला गाडीत बसवलं त्या माणसाला, म्हणजे त्या हॉटेलवाल्याला नाही, नगरसेवक. गेला तो आमच्याबरोबर आणि आम्ही गेलो घेऊन त्याला. सकाळी पोचले हे लोक. महाविकास नाही तेव्हा काँग्रेस एनसीपी. जड जातं हे सगळं महाविकास, मला आलं लक्षात. गो हेड. पालांडे, हर्षू पालांडे मराठी जवळपास तो बोला गेला. अरे वो गया, चले गया, अभी एकनाथ शिंदे के कस्टडी में गया, नहीं मिलेगा अभी, वो गया. पण मग तेव्हा तर एकदा आम्ही फार हे केलं. ते इथून गुजरात, राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मीर, श्रीनगर,
ते बोले होळी करायची आहे साजरी आम्हाला घरी. अरे बोललो तुम्हाला सोडलं तर तुम्ही चाले परत येणार नाही, त्यांच्यात सामील व्हाल. बोले तुमची होळी करतो श्रीनगरला बर्फामध्ये होळी करू. आणि त्याच्यामध्ये एकदा तर माझ्यावर तेव्हा फणसाळकर साहेब नव्हते, किडनॅपची केस केली होती माझ्यावर. गुजरातला आम्ही त्यात चाललो होतो. गुजरात तिकडे चाललो होतो आम्ही. ते दोन BSPचे लोक होते माझ्याबरोबर, नगरसेवक. ते बोले तेव्हा RR पाटील साहेब गृहमंत्री होते. जे कसं एखादा मोठा टेररिस्ट असतो त्याला पकडायला कसे मोठे रस्ते बिस्ते बंद करतात, तसे तिकडे बंद करून ठेवले. मला आपल्या एका पोलिसाचा, मी नाव सांगत नाही, ते बोले शिंदे साहेब ते तिकडे नाकाबंदी आहे आणि ते सगळं तुमच्याबरोबर जे आहेत त्या किडनॅपची केस केली आहे तुमच्यावर. मी बोललो ठीक आहे. मग मी पण तेव्हा माझं बुद्धी ताबडतोब चालायची त्यावेळेस, आता पण चालते. लगेच मी U-टर्न घेतला आणि सगळ्या लोकांना आपल्या श्रीनगर पोलीस स्टेशनला बोलवून ठेवलं. ते दोन्ही नगरसेवक माझ्याबरोबर होते. श्रीनगरला आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलं, आम्हाला काही किडनॅप वगैरे केले नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर देवदर्शनला चाललो होतो. झाला आमचा महापौर. प्रेक्षकांनो, हे तुमच्या समोर येणं आवश्यक अशा करता होतं, हा विनोदाचा भाग नाहीये. परंतु दिघेसाहेब गेल्यानंतर कोणीतरी सेनेमध्ये जबाबदारी घेऊन, पालकत्व घेऊन, केसेस अंगावर घेऊन हे सगळं सैनिकांसाठी केलं नसतं तर आज ठाणे शहरात उभी असलेली सेना तुम्हाला दिसली नसती. आणि त्याकरता हा सगळा इतिहास मी त्यांच्याकडून जेवढा त्यांना व्यक्त करता येणं जबाबदारीचं भान तेवढं त्यांनी व्यक्त केला. दिघे साहेबांच्या पश्चात ते ज्या पोलीस केसेस झाल्या त्याच्यामध्ये तेव्हा कसं घाबरले होते सगळे लोक, आपले कार्यकर्ते. शिंगाणी याचं मॅटर झालं, पण मी पोलिसांना सांगितलं एक बाबा हे काय असं जाणीवपूर्वक कोणी केलं नाही, सगळ्यांनी सहकार्य केलं. पण शेवटचा कार्यकर्ता सुटेपर्यंत मी अगदी डोळ्यात तेल घालून विश्रांती न घेता काम केलं. आणि तेव्हा ते सगळ्यांना, तेव्हापासून मग ते सगळं आपलं परत संघटन बांधलं गेलं. तेव्हा टेन्शन होतच ना. एकनाथ शिंदे आज राज्याच्या राजकारणातल्या केंद्रस्थानी आहेत. तुमची प्रत्येक मूव्ह, तुमचं प्रत्येक वक्तव्य हे नोट केलं जात आहे, त्याची एक क्रोनॉलॉजी नक्कीच आखली जाते. सोशल मीडियापासून तुम्ही एवढे दूर का असतात? तुम्हाला केवळ काम करणे, गर्दीत जाऊन हेच जास्त भावतं आणि सोशल मीडियाचं महत्त्व कमी असं वाटतं? मगाशी तुम्हीच स्वतः म्हणालात ना की प्रसिद्धीपासून दूर राहून देखील काम करता येतं. त्यामुळे मी काम करत राहिलो तर त्याची दखल सगळेच घेतात. त्यामुळे मला काही आवश्यकता वाटली नाही की कुठे आपलं सोशल मीडियावर काही करण्याची आवश्यकता आहे. सगळे दखल घेत आहेत आणि म्हणून तर ती दखल घेत म्हणून इथपर्यंत आलो मी. दिघे साहेबांनी घेतली, बाळासाहेबांनी घेतली, उद्धव साहेबांनी घेतली. या पुढच्या काळातल्या राजकारणासाठी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे असं नाही वाटत? सोशल मीडियाचा वापर जो आहे हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. कधी कधी काही असे प्रसंग आणि अशी वृत्त त्याच्यात स्प्रेड केली जातात की फार त्याच्यामुळे कधी कधी खूप समाजामध्ये देखील तेढ निर्माण करण्याचं काही लोक प्रयत्न करतात. म्हणजे ठीक आहे, चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे, आवश्यक आहे त्या ठिकाणी. प्रत्येक पक्षामध्ये एक दरबारी राजकारण असतं आणि वरती गेल्यानंतर तो भाग तुमच्या आयुष्यात अविभाज्य बनतो. परंतु एकनाथ शिंदे आम्हाला या दरबारी राजकारणावर सुद्धा आपल्या मितभाषित्वानी किंवा उपयोगित्वानी मात करताना दिसतात. या दरबारी राजकारणाविषयी काय सांगाल? मी सुरुवातीपासून दिघे साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत, खूप काम करत असताना देखील कमी बोलणं मी ते आत्मसात केलेलं आहे. कमी बोलणं, जास्त ऐकणं, समजून जास्त घेणं,
हे आपल्याला फायदेशीर असतं, कारण जास्ती बोलल्यामुळे एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो, शेवटी माणूस आहे. त्यामुळे जास्ती ऐकणं, जास्ती समजून घेणं, जास्ती आत्मसात करणं आणि मोजकं बोलणं, त्यामुळे माणूस कमी अडचणीत येतो. ते मी पाळलेलं आहे पथ्य. अशी दुसरी बाजू आहे का? आणि आज पहिल्यांदा हा तुम्हाला जाहीररित्या मी प्रश्न विचारतोय. आपल्या वैयक्तिक मैत्रीत हा प्रश्न मी अनेकदा विचारला आहे. कुठेतरी आपल्या दुःखानंतर माणूस एका कोशात जातो आणि त्यानंतर तो व्यक्त न होण्याकडे जातो, आणि त्याला अध्यात्माचा आधार जर असेल तर तो दुसऱ्याची चिंता आणि चिंतन याच्यावर जास्त भर देतो. हे व्यक्त न होणं, आतल्या आत स्वतःला असं खेचत जाणं, इज दिस एकनाथ शिंदे? हेच जात नाही मी लोकांना जसं मी मगाशी म्हणालो, स्वतःसाठी तर सगळेच जगत असतात, वा, परंतु दुसऱ्याचं दुःख समजून घेऊन आपल्याला माहीत पडलं, आपल्याला कळलं की अमुक अमुक माणूस अडचणीत आहे, अमुक माणूस दुःखामध्ये आहे, की आपण जर त्याला मदत केली तर त्याला तो अडचणीतून बाहेर येऊ शकतो. आपल्याला काय करायचं असतं? इकडे तिकडे फोन करणं, हॉस्पिटलमध्ये फोन करणं, त्याला औषधं मिळवून देणं, थोडे पदरचे पैसे खर्च करणं. किती लागतात आपल्याला पैसे स्वतःला? जर त्याचा उपयोग कुणाचा जीव वाचवण्यासाठी जर केला तर त्याचं खूप मोठं समाधान असतं. आणि म्हणून कोविडच्या सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी होत्या. अनपेक्षितपणे हे संकट आपल्यावर आलं होतं आणि सुरुवातीला आपली तेवढी तयारी नव्हती, कारण हे संकट सांगून आलं नव्हतं. सुरुवातीला बेडची कमतरता, ICU, ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स हे झाली थोडी तारांबळ. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे सगळे टीम, आमचे सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, हे सगळे लोक अलर्ट होते. आणि मी स्वतः माझा फोन 24 तास माझा फोन चालू होता. कितीतरी असे प्रसंग आले की मी फोन उचलला आणि उचलला नसता तर त्याला मदत मिळाली नसती, त्याचा जीव धोक्यात आला असता. मी 1-2च आपल्याला उदाहरणं सांगतो. आपला तो राहुल लोंढे, त्याने मला एकदा 3:30 वाजता 3:45ला फोन केला. फोन वाजला, मी बोला अरे तिचा फोन एवढ्या रात्री कसं काय आला? तर तो रडत होता. सारे बोल तरी तू रडतो काय? तर तो सांगतो माझ्या बायकोची तब्येत ढासळली आहे आणि ज्युपिटरने सांगितलं आहे कोविड आहे, कोविड हॉस्पिटलला तुला जायला लागेल, ॲम्ब्युलन्स मी मागवतोय आता. आणि तो रडतच होता. मी त्या डॉक्टरांना सांगितलं ते कोविड असू दे नसू दे, ती बाई तिकडे स्टेबल होईपर्यंत तिची ट्रीटमेंट करा, तुम्ही तिला हलवू नका तिकडून. आणि तिचं ट्रीटमेंट झालं. ती बाई, त्याची बायको जर बाहेर गेली असती दुसऱ्या हॉस्पिटलला, तिथं गेला होता, तिचा कोलॅप्स झाली होती. त्याचं ऑक्सिजन लेवल तो फार एकदम 60पर्यंत आली होती आणि त्याची बायको वाचली. करेक्ट. असे अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होतो, परंतु एखाद्याचा जीव वाचतो. हे आता कोविडचं आहे, पण आधी खूप असे प्रेक्षको, प्रसंग आहेत. आपल्याला थोडासा त्रास होतो हे शब्द खरे नाही आहेत. आपल्याला बराचसा त्रास होतो, तरी देखील इतरांच्या थोड्याशा सुखासाठी आपण हे केलं पाहिजे, ही खरी वृत्ती आहे. यामागे हा परोपकार जसा आहे, धर्माधिकारींचे संस्कार आहेत, बाळासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर आहे, तसंच वैयक्तिक आयुष्यात कुठेतरी बेरजेचं राजकारण आहे की विरोधी पक्षात देखील तुमचे तेवढे चांगले मित्र आहेत. विरोधी पक्षात जे आहेत ते आता पहिले सत्तेत आमच्याबरोबर होते ना. मी आत्ताच्या विरोधी पक्षात म्हटलं, आत्ताच्या विरोधी पक्षात जे सत्तेत होते ना आमच्याबरोबर मागच्या 5 वर्ष, ते अतिशय जवळचे मित्र आहेत. युतीमध्ये होतो ना. हे काय निवडणुकीपुरतं असतं हो सगळं. वा, निवडणूक असेल ठीक आहे, तुमचा पक्ष आमचा पक्ष, आपण लढतो, पक्षासाठी करतो, पण ते काय कायम थोडेच का भांडत राहायचं असतं. वा. आणि विरोधी पक्षाने देखील काय सरकारच्या चांगल्या कामाची पण वाहवा केली पाहिजे. फक्त केवळ विरोधासाठी विरोध करता कामा नये. एक शेवटचे 2-3 प्रश्न आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. राजकारणात चढ उतार एकनाथजी असतात. भले भले राजकारणाच्या निवडणुकीच्या रणात चितपट झालेले आहेत की जे कधीही पराभूत होतील असं वाटलं नव्हतं. आणि सेफॉलॉजिस्ट म्हणून मी याची अनेक उदाहरणं तुम्हाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात देऊ शकतो
की जे पराभूत होतील अशी सुतराम शक्यता नव्हती, ते देखील पराभूत होतात. जे पक्ष सत्तेवर येतील असं वाटत होतं आणि ते कधीच सत्तेवर येत नाहीत. किंवा 2019च्या निवडणुकांच्या आधी देखील भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येईल की नाही याविषयी भाकीतं व्यक्त केली होती, परंतु ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने ते आलेलं आपलं दिसलं. सुगीचे दिवस येतात आणि जातात. जर आयुष्यात कधीही सुगी गेली सत्तेची तर एकनाथ शिंदे असेच काम करताना दिसतील. बाळासाहेब सांगायचे, सत्ता आली तर उतू नका मातू नका. म्हणजे सत्ता हे काही कायम नसते. दिघे साहेबांकडे कुठली सत्ता होती? वा, दिघे साहेबांचं, त्यामुळे सत्तेचं काही मोह कोणालाही म्हणजे कायमचा नसतो. आणि सत्ता शेवटी हे लोक देत असतात. आपण किती काही ठरवलं तर शेवटी मतदार जो आहे, जनता जी आहे, ती आपल्याला सत्तेवर बसवत असते, उतरवत असते. परंतु जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेस आपण सत्तेचा दुरुपयोग कधीही करता कामा नये. त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला मदत होईल यासाठी झाला पाहिजे. नाहीतर सत्तेमध्ये मी आहे, मी पालकमंत्री आहे, नगरविकास मंत्री आहे, माझ्याकडे खूप अधिकार आहेत, त्याचा दुरुपयोग करून कोणाला तरी त्रास द्या, कोणाला तरी अडचणीत आणा, कोणाला तरी फणसाळकर साहेबांना मी कधीच सांगितलं नाही कोणाला आत टाका म्हणून, कोणाला तरी कारवाई करा, बाहेर काढायला सांगितलं. म्हणजे अगदी दुसऱ्या पक्षातल्या लोकांना पण, म्हणजे जो खरंच म्हणजे अडचणीत आला आहे पण त्याला मदत करायची आहे, तेही केले. त्यावेळेस सत्तेचा तुम्ही जर सदुपयोग केला तर तुमच्याकडे कुठली सत्ता असू द्या नसू द्या, तुम्ही कुठे उभे असाल तर जाणारा येणारा माणूस बोलू शकतो की एक भला माणूस आहे, तो तुमच्या जवळ येईल आणि बोलेल कसं चाललंय. पण जर तुम्ही जर मस्ती केली असेल तर बोले हा हरामखोर होता, त्याच्याकडे बघणार पण नाही, दुसरीकडे तोंड फिरून जाईल. एकनाथ शिंदेना आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आता पुढं काय मिळवायचंय? म्हणजे तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचं ते, त्यांनाही कळलंय मला काय म्हणायचं ते. मी समाधानी आहे. मी समाधानाविषयी नाही विचारलं, काय मिळवायचंय असं विचार. लोकांचं प्रेम. लोकांचं प्रेम मिळालं की पक्षाचं पद देखील मिळतं. किंवा लोक भरभरून प्रेम करतायत, त्याच्यात वृद्धी होती आहे आणि हे असंच प्रेम कायम मिळावं त्यासाठी मी परमेश्वराकडे नेहमी प्रार्थना करत असतो. माझ्याकडून कुठलंही चुकीचं काम होऊ देऊ नको. आलेल्या माणसाकडे, आलेला माझ्याकडे माणूस तो काही ना काहीतरी मदत, सहकार्य आणि त्याचं नडलेलं काम, त्याची सोडवणूक व्हावी एवढंच मी प्रयत्न करत असतो. आणि त्या दृष्टीने 100% काम तर कोणी करू शकत नाही, परंतु 100% प्रयत्न प्रामाणिक करणं हे आपल्या हातामध्ये असतं, ते मी करतो. प्रेक्षको, खरं तर अनेक प्रश्न आहेत आणि आमच्या इतक्या वर्षाच्या मैत्रीतले अनेक असे प्रसंग आहेत की जे खरं तर कधीतरी उलगडायला यायला पाहिजेत. मला असं वाटतं महाराष्ट्र दिनमानच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अशीच मुलाखत ठेवूया आणि त्यात हे सगळे राहिलेले प्रश्न जे माझ्या आणि तुमच्या मनातले आहेत ते आपण घेणार आहोत. फक्त नाही ठेवू नका, आहे अजून म्हणजे एक छोटंसं महत्त्वाचं आहे. आणि एक शेवटी रॅपिड फायर घ्यायची आपल्याकडे एक पद्धत आहे साधारणतः, म्हणजे 2 चॉईस द्यायचे आणि त्यातलं एक निवडायचं असं असतं. काय महत्त्वाचं वाटतं, संघटना वाढवणं की सरकार टिकवणं? दोन्ही महत्त्वाचे आहेत. नाही, एक निवडा ना, यातले एक निवडायची वेळ येईल तेव्हा काय निवडावं? संघटना महत्त्वाची आहे आणि संघटना टिकली तर सरकारही टिकत असतात. वा, काय निवडावं? सरकारमधलं अस्तित्व का हिंदुत्वाचा झेंडा? बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, ते कदापि सोडता येणार नाही. मिळालं उत्तर आम्हाला. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, अधिक विश्वासार्ह कोण? अधिक विश्वासार्ह कोण, देवेंद्र फडणवीस की शरद पवार? एकच उत्तर द्यायचंय. दोन्ही चांगले आहेत.
प्रेक्षको, असं अडचणीत आणू नका मित्राला. अडचणीत नाही, हा पेच होता. प्रेक्षको, ही मुलाखत नेमकी कशासाठी होती याचं सुरुवातीला मी जे विवेचन केलं त्या विवेचनावर मी पुन्हा येतो की मूळ मूर्तीच इतकी अस्सल आहे की त्याला कुठल्याही प्रकारच्या मेहरपीच्या आरासाची गरज नाही. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातलं दुःख अश्रू पुसण्याकरता जो स्वतःचा हात स्वतःच्या डोळ्याकडे नेत नाही तर दुसऱ्याचे अश्रू पुसत जातो आणि हळूहळू त्याचे अश्रू सुकत जातात आणि त्या सुकलेल्या अश्रूतूनच एकनाथचा शिंदेसाहेब आपल्या समोर येतो. ही एक फार मोठी झेप आहे. कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापनाचं स्वतःचं असं शिक्षण नाही, परिस्थिती बेताची, परंतु केवळ दिघेसाहेबांचे संस्कार आणि बाळासाहेबांचा आदर्श आणि लोकांचं काम झालं पाहिजे हा अत्यंत तळमळीचा विचार आणि त्याकरता स्वतःचं कुठलंही सुख दुःख अर्पण करायची जी वृत्ती आहे त्यातूनच एकनाथ शिंदे ही व्यक्ती शिंदे साहेब ही बनली. आज त्यांच्या सगळ्याच व्यक्तिमत्वाचे आयाम तुमच्या समोर आले असतील असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना मी आत्ताच सांगितलं की दुसऱ्या वर्धापन दिनाला अशीच मुलाखत ठेवूया आणि याच्यात आत्तापर्यंत न विचारलेले अनेक प्रश्न आपल्याला विचारता येतील. परंतु हातात जे आत्ता एकनाथ गवसलं हेच खरं तर एकनाथ शिंदे याचं वैशिष्ट्य आहे की जेवढं गवसलं तेवढं देखील अस्सल होतं आणि म्हणूनच ते आजपर्यंत टिकलं आणि या पदावर जाऊन पोचलं. आपण सगळ्यांनी उभा राहून त्यांच्या या कार्याला मानवंदना देऊया. चला, अशा तऱ्हेने उद्याच्या पेपरची हेडलाईन तर मिळाली आणि अखेर एकनाथ शिंदे बोलले. त्यांना बोलतं करण्याचं अत्यंत मोलाचं काम ज्यांनी केलं ते आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र उदय निरगुडकर यांचे महाराष्ट्र दिनमनच्या व्यवस्थापनाच्या वतीनं आणि उपस्थित सर्व रसिकांच्या वतीनं मनःपूर्वक आभार. इतका वेळ आपण खऱ्या अर्थानं आपलं अस्सल स्वतःचं वैयक्तिक आयुष्य उलगडून दाखवण्यासाठी शिंदेसाहेब आपण इतका बहुमोल वेळ महाराष्ट्र दिनमनला दिलात याबद्दल महाराष्ट्र दिनमनच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आपलेही मनःपूर्वक आभार. आणि उदय निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे कदाचित महाराष्ट्र दिनमनच्या पुढच्या वर्धापन दिनाला म्हणजे दुसऱ्या वर्धापन दिनाला आपण जरूर पुन्हा एकदा शिंदेसाहेबांशी संवाद साधू. तोपर्यंत आजच्या पुरता आपणा सर्वांचा निरोप घेतो. या कार्यक्रमामध्ये आम्हाला माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे आणि त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे मॅडम यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. या द्वयीचे आणि रसिक हो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनमनच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमापुरता इथंच थांबतो. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद.